शासनाचा नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. रोज महत्त्वाचे विषय घेत असताना अनेकदा असे काही विषय असतात की जे दिवसेंदिवस वर्षानुवर्ष चालूच असतात. त्यासाठी आंदोलनं होत असतात, पण मोठमोठ्या विषयांच्या आवरणाखाली या लहान विषयांकडे कदाचित लक्ष वेधलं जात नाही. पण कदाचित अशाच छोट्या छोट्या मात्र तरीही खूप महत्त्वाच्या अशा विषयांना वाचा फोडण्यासाठी गजानन खरातसारख्या एखाद्या शिक्षकाला हौतात्म्य द्यावं लागतं आपली बाजू मांडण्यासाठी. हे दुर्दैवी कथा आहे गजानन खरात या एकट्याच शिक्षकाची नाही, अशा असंख्य शिक्षकांची जे आज विनानुदानित शाळांमध्ये आपल्या भवितव्याशी खेळ मांडत जो सरकारनं मांडलेला आहे तोंड देत त्या परिस्थितीला आपलं ज्ञानदानाचं कर्तव्य बजावत आहेत. आणि याच परिस्थितीला वाचा फोडण्यासाठी जालन्यातले शिक्षक गजानन खरात औरंगाबादमध्ये उपोषणासाठी बसले होते. त्याला दाद मिळाली नाही आणि त्यातच हृदयविकाराचा झटका येऊन त्यांनी प्राण गमावला. गजानन खरात ही एक व्यक्ती आहे, पण हा चेहरा आहे त्या असंख्य शिक्षकांचा ज्यांचा आवाज अजूनही शिक्षण मंत्र्यांच्या कानी पडत नाहीये. आणि तोच पडवण्यासाठी आज आपण ही चर्चा आयोजित केलेली आहे. आपल्यासोबत मान्यवर आहेत. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी कोणते मुद्दे घेऊन आपण ही चर्चा करणार आहोत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. विनानुदानित शाळांची परवड किती काळ, या शाळातल्या शिक्षकांचं कसं होणार, याची जबाबदारी कोण घेणार, सरकार अशा शाळांची जबाबदारी झटकतंय का, झटकत असेल तर का झटकतंय, खासगी शाळांच्या बाजूचं आहे का सरकार, शालेय शिक्षणासाठी अनुदान का नाही, हे प्रश्न घेऊन आपण विचारणार आहोत. जर का आपल्याला सुद्धा याविषयी बोलायचं असेल आणि जरूर व्यक्त व्हा तर आपला प्रश्न लक्षात घ्या. ट्विटर हँडलवरती आपण दिलेला आहे, विनानुदानित वाल्या शिक्षकांनी आता आत्महत्या करायच्या का. तुम्हाला जे वाटतं ते जरूर तुम्ही त्यावर व्यक्त व्हा. चर्चा सुरू करूयात. आपल्यासोबत मान्यवर आहेत. माझ्यासोबत इथे स्टुडिओमध्ये आहेत रामनाथ मोते सर, भाजपचे शिक्षक आमदार आहेत. त्यांच्या शेजारी आहेत अशोक बेलसरे, शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष, त्यांचंही स्वागत. त्यांच्या शेजारी बसलेत यादव लक्ष्मण शेळके, महाराष्ट्र कायम विनानुदानित शाळा कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आणि याशिवाय आणखी दोन पाहुणे आपल्यासोबत असणार आहेत. मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हात्रे जे उपोषण करते आहेत आणि ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आहेत. याशिवाय संजय शिंदे जे लेखक आहेत, शिक्षण विषयाच्या अनेक मुद्द्यांभोवती ते लिहित असतात, ते सुद्धा आपल्यासोबत आलेले आहेत. आणि थोड्याच वेळात कपिल पाटील सुद्धा बहुधा आपल्याला चर्चेत सहभागी होणार आहेत. शिक्षकांच्या शिक्षणाच्या मुद्द्यावरती आवाज उठवत असतात. सर्वांचं स्वागत. मी पहिल्यांदा सगळ्यात शेवटी मी रामनाथ मोते आपल्याकडे येईन, कारण आपण भाजपच्या अर्थानं बाजूनं त्या अर्थानं आपली भूमिका मांडणार आहात. मी त्याआधी बाकीच्यांकडे जातो. यादव लक्ष्मण शेळकेंपासून सुरुवात करूयात. यादवजी, काय परिस्थिती आहे या विनानुदानित शाळांची आणि त्याच्यामुळे शिक्षकांवरती नेमका काय परिणाम होतोय शिक्षण देण्यावरती? आज महाराष्ट्रामध्ये 2000 प्राथमिक, 2000 माध्यमिक आणि 2000 उच्च माध्यमिक अशा ज्या शाळा आहेत, 2001-2 साली यांना कायम विनानुदान तत्वावर शासनाने परवानगी दिली. त्यानंतर 2009 मध्ये सततचा लढा दिल्यानंतर कायम शब्द त्यांच्या आदेशातला वगळला. त्यानंतर त्यांचं मूल्यांकन करण्यासाठी 2011 मध्ये 15/11/2011 साली असा जाचक शासन निर्णय निर्गमित करून या शाळांचं मूल्यांकन करण्याची प्रोसेस सुरू झाली. ती 2012 मध्ये पूर्ण झाली. त्यामध्ये ज्या शाळा पात्र झाल्या त्या शाळांना अद्यापही 2016 उघडलंय तरी अनुदानासाठी पात्र घोषित होऊन साधारण 1630 अशा शाळा आहेत की त्यांना अद्याप शासनाने अनुदान दिलेलं नाहीये. यासाठी आम्ही वारंवार शासन दरबारी निवेदन देऊन, मोर्चा काढून, आंदोलन करून शासनाला जागा करण्याचा प्रयत्न केला, परंतु शासनाने आमच्या या मागणीकडे आजपर्यंत दुर्लक्ष केलेलं आहे. आम्ही नागपूर अधिवेशनाच्या दरम्यान 5 डिसेंबर ते 8 डिसेंबर असा 4 दिवसाचा 3 दिवसाचा पायी दिंडी प्रवास करून नागपूरमध्ये विधान भवनावर जो विराट मोर्चा काढला की ज्याच्यामध्ये 25,000 शिक्षक सहभागी होते. त्यावेळेला माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी आमच्या शिष्टमंडळाला जे आश्वासन दिलं होतं आणि ते सभागृहामध्ये त्यांनी 10 डिसेंबरला जाहीर केलं की येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या शिक्षकांच्या अनुदानासाठी जी निधीची तरतूद करून 1 एप्रिल 2016 पासून त्यांना अनुदान सुरू करूया. त्यांच्या आश्वासनावर आम्ही उपोषण मागे घेतलं. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आम्ही पुन्हा आंदोलन केलं. तर 18 तारखेला ज्या दिवशी बजेट जाहीर झालं त्यावेळेला आमच्या
पगारासाठी जी काही तरतूद नाहीये असं आम्हाला स्पष्ट दिसत होतं. त्यावेळेला आमचे जे प्रतिनिधी आहेत, शिक्षक आमदार जे आहेत, त्यामध्ये मोते सर सुद्धा होते. या आमच्या प्रतिनिधींनी मंत्री महोदयांना प्रश्न विचारला. त्यावेळेला मंत्री महोदयांनी आज सांगितलं की मी तुमच्या त्या शिक्षकांच्या निधीची तरतूद केलेली आहे, तुम्ही बजेटचा व्यवस्थित अभ्यास करा. त्याही वेळेला 18 तारखेला आम्हाला ह्या आमच्या प्रतिनिधींनी मंत्री महोदयांनी जे आश्वासन दिलं त्या आश्वासनावर आम्ही आंदोलन स्थगित केलं. त्यानंतर वारंवार प्रतिनिधींच्या पण माध्यमातून मला हा बजेटचा मुद्दा तर फसवा वाटतोय. एकदा जर का तुम्ही शाळेला विनानुदानित हा शब्द वापरल्यानंतर काहीतरी वेगळं बजेट आहे त्याच्यातून तरतूद होणार या शब्दाला किती अर्थ आहे मला कळत नाहीये. मुळात तिथे विनानुदानित शब्द निघावा ही तुमच्या सगळ्यांची पहिली मागणी आहे, बरोबर? मी चुकत नसेल तर पहिली मागणी आहे की विनानुदानित हा शब्दच काढून टाका. मी हा प्रश्न घेऊन कपिल पाटील फोनद्वारे आपल्यासोबत आहेत. पाटील सर, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? कपिल पाटीलांशी बहुधा आपला संपर्क तुटला असेल, हरकत नाही. मी बेलसरेंकडे येतो. अशोक बेलसरे पण आपल्यासोबत आहेत, शिक्षक भारतीचेच आहेत त्या अर्थानं. बेलसरे सर, मुद्दा जर का मुळात आहे, शाळा आपल्याला गरज आहे, शासनाची जबाबदारी आहे, आपले विविध योजना आहेत, असं असताना विनानुदानित शाळा हा प्रकारच का उभा केला जातोय? आणि मग नंतर मग त्याच्यातून आरडाओरडा झाला की मग आम्ही अनुदान देण्यासाठी निकष लावणार, ते इतके कडक करणार की फक्त 100 शाळा निवडल्या जाणार. प्रकार काय हा? नाही, 2001 साली ज्यावेळेस हे धोरण निश्चित झालं त्यावेळेस आम्ही त्याला विरोध केला होता की एकाच ह्याच्यामध्ये शिक्षणामध्ये अनुदानित आणि विना अनुदानित असं धोरण असता कामा नये. ज्यावेळेस शिक्षणावरचा खर्च हा 6% होता त्यावेळेस हा त्याच्यामध्ये अनुदानित विना अनुदानित असं कुठलंही भेदाभेद नव्हता. परंतु ज्यावेळेस शिक्षणावरचा खर्च 2.38% GDPच्या आला त्यावेळेस मात्र शिक्षणामध्ये या अपप्रवृत्ती आल्या. मग ते कायम विना अनुदान, शिक्षण सेवक ह्या अशा सगळ्या प्रकार जे आहेत ह्या शिक्षणामध्ये ह्या येत आहेत आणि आलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळं या ठिकाणी विना अनुदान आम्ही तर म्हणतोय की विना अनुदान हे काढायला पाहिजे. कारण या ठिकाणी 2009 साली बालकाचा मोफत शिक्षण हक्क कायदा जो आहे हा आलेला असताना या ठिकाणी त्यांना सगळ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण हे मिळालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणून गव्हर्नमेंटने जास्तीत जास्त बजेटमध्ये तरतूद करून या ठिकाणी शिक्षणावरचा खर्च वाढवावा अशी मी शासनाला विनंती करतो. बरं, आपल्यासोबत आता कपिल पाटील आहेत, फोनद्वारे आहेत. कपिल पाटीलजी, हा संघर्ष काही आज उद्याचा नाही, अनेक वर्ष चालू आहे आणि आता त्याच्यामध्ये एका शेतकऱ्याचा बळी गेला, एका शिक्षकाचा बळी गेलेला आहे. एका अर्थानं तो शेतकरीच असतो. शेतकरी पीक पिकवतो, इकडे तो ज्ञानाचं पीक पिकवतो आणि ती मुलं तयार होत असतात, वाढत असतात. ते पिकासारखंच आहे. आता शेतकऱ्यांच्या नंतर शिक्षकांनी आत्महत्या करायला लावल्याची परिस्थिती आहे का दोन्ही सरकारांकडनं? मागच्या सरकारने तोंडाला पानं पुसली आणि अच्छे दिन येतील म्हणून हे जे सरकार आलं त्यांनी या वर्षभरामध्ये काही काम केलं नाही. माननीय शिक्षण मंत्री म्हणतात बजेटमध्ये 20% तरतूद झाली. जर तरतूद झाली तर शिक्षकांचा साधा सवाल आहे की मग 20% पगार आम्हाला काय मिळत नाही? 15 वर्ष उपासमार सहन केलेल्या शिक्षकाला आता आणखी तू कळ सोड असं सांगणं, हे गजानन खरातांचा जो मृत्यू आहे त्याला जबाबदार सरकारच आहे की तुम्ही वेळेत दखल घेत नाही. 10 दिवस उपोषणाला बसल्यानंतर त्यांना किमान सांगायला पाहिजे की आम्ही आज उद्या सुरू करतो आहोत, तुम्हाला किमान पगार मिळेल. आणि आता 20% ही चेष्टा आहे ना. घोषित शाळा आणि अघोषित शाळांमध्ये फरक करायचा. 50,000 शिक्षकांचा प्रश्न आहे आणि याला काय प्रचंड फार मोठी तरतूद लागणार याच्यातला भाग नाही. 400-500 कोटी मध्ये सगळं भागणारं होतं, परंतु सरकारची नियत आणि इच्छा दिसत नाही आणि म्हणून आज ही वाईट घटना इतकी घडलेली आहे. आणि माननीय शिक्षण मंत्री जर म्हणत असतील की यासाठी तरतूद नाही, त्यांनी वित्तमंत्र्यांशी भांडावं ना, मुख्यमंत्र्यांकडे जावं आणि सांगा की यासाठी किमान तरतूद हवी, ती केलीच पाहिजे. ती न करता आपण वेळ काढत राहणं आणि म्हणून त्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. हा तर खरं तर तुम्हाला सांगतो, हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे आणि याची जबाबदारी सरकारला घ्यावीच लागेल. सरकारने तात्काळ काही निर्णय घेतला नाही तर परिस्थिती याहून स्फोटक बनेल. हे मी त्यांना पुन्हा पुन्हा सांगतोय. याच्यातलं काही राजकीय भांडण नाही, त्यांना विरोध करण्याचाही प्रश्न नाही. पण जे उपाशी शिक्षक आहेत, हजारो शिक्षक आहेत, त्यांचा रोज अपमान होतोय. त्यांना पगार तुम्ही देणार आहात की नाही? बरोबर आहे की त्यांना असं शिकवत राहा सांगणार आणि त्यात सगळी व्यवस्था मोडून पडेल. तर तातडीनं तुम्ही त्यांना पगार सुरू करणं एवढंच. आता आश्वासन नको, तुम्ही तारीख सांगा की या तारखेपासून उद्यापासून आम्ही तुम्हाला किमान पगार ताबडतोब सुरू करतात आणि उरलेली जी तरतूद आहे ते पुढच्या बजेटमध्ये होईल, हे सांगावं त्यांनी. हे ते सहज सांगू शकतात. पाटीलजी, या संदर्भात तुमचं विनोद तावडेंशी किंवा संबंधित शिक्षण खात्याशी, सरकारशी काही बोलणं, संवाद झालेला आहे?
अनेकदा झालाय, सभागृहात झालाय. सभागृहात त्यांनी उत्तर दिलं ज्यावेळेला शिक्षक आमदारांनी विचारलं हो. की बजेटमध्ये तरतूद कुठे आहे, तर माननीय शिक्षण मंत्री असं आम्हाला म्हणाले की तुम्ही शिक्षक आमदार आहात, तुम्ही अभ्यास करा. आणि तेव्हापासून आम्ही सर्व शिक्षक आमदार, हे शाळा कृती समितीचे सगळे शिक्षक, हे विनावधानचे सगळे शिक्षक अभ्यास करतायत. अजून त्याला तरतूद सापडलेली नाही. आमचं अज्ञान आहे असं म्हणा की आम्हाला तरतूद सापडली नाही, कारण पगार हातात येत नाही हो तोवर तरतूद आहे याला म्हणण्याला अर्थ नाही ना. हो पैसे आहेत कुठे, असतील तर तुम्ही का देत नाही. आणि 20% का, जर जे धोरण त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रचलित धोरणानुसार, प्रचलित धोरण असं हो. सांगतं की पहिल्या वर्षी 20%, दुसऱ्या वर्षी 40%, याप्रमाणे 5व्या वर्षी. आता 10 वर्ष होऊन गेली, म्हणजे 100% अनुदान तर ताबडतोब तुम्ही द्यायला पाहिजे होतं. बरोबर आहे. तितके पैसे त्या हेडला दिसत नाहीत ना, तितके पैसे त्या हेडला दिसले पाहिजेत. Exactly. आता उद्यापासून तुम्ही 20% सुरू करणार असाल हो तर संतापाशिवाय दुसरं काही त्याला काय कुठल्या शब्दात आम्ही संताप व्यक्त करायचा. आणि अर्थात केवळ आम्ही शिक्षक आमदार आहोत, त्यामुळे सभ्यतेने बोलावं लागतं. अन्यथा याहून फार वाईट स्थिती निर्माण होऊ शकेल. पाटीलजी, तुम्ही आमच्यासोबत राहाच फोनद्वारे. आपल्यासोबत बाकी सुद्धा मान्यवर आहेत. मी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हात्रेंकडे जाईन. उपोषणकर्ते पण आहेत आणि ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आहेत. म्हात्रेजी, या सगळ्या प्रकाराचं कारण आहे विनानुदानित शाळांमध्ये ही परिस्थिती मुळात बदलायला सरकार पुढाकार का घेत नाही असं आपल्याला वाटतं? जसं आपण प्रश्न विचारलाय, तुम्हालाही असं वाटतं सगळ्या मंडळींना की खाजगी शिक्षण संस्थांचं पेव फुटण्यासाठीच हा सगळा प्रकार चालू आहे? मला असं वाटतंय की आता आमचा तो शिक्षक आहे हा संपूर्ण देशाची पिढी घडवतोय. या शिक्षकाला खडू आणि फळा याच्या बाहेर जाऊन हे सर्व करावं लागतंय. हो. मला असं वाटतं की आज 131वं आंदोलन आम्ही या ठिकाणी आझाद मैदानावर करत आहोत. हो. 131वं आंदोलन या ठिकाणी करावंच का लागतं, बरोबर आहे. याच्यासाठी यांनी तरतूद करायला पाहिजे. अनेकदा माझे मित्र जे यादव सर आहेत त्यांनी सांगितले की आतापर्यंत ही परिस्थिती कशी आहे, याकरता शासनाने पहिल्यापासून तरतूद करायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये ज्या मराठी माध्यमाच्या शाळा असतील, हिंदी माध्यमाच्या शाळा असतील, उर्दू माध्यमाच्या शाळा असतील, मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी शासनाने त्याची तरतूद करणं हे त्यांचं प्रथम अर्ध्य कर्तव्य आहे. अर्थात. आणि ते करत नाहीयेत, ही सर्वात दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि हे सर्व करताना आज आम्ही आंदोलन करतोय, गेले 10 दिवस आंदोलन करतोय. आझाद मैदानावरती महिला येत आहेत, अनेक शिक्षक बंधू भगिनी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आज तर महिला सांगत होते की सर आम्ही या ठिकाणी उठणार नाही, आम्हाला जोपर्यंत शासन न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, अशी भूमिका सगळ्यांची होती. त्यातच आमच्या काल एका बांधवाचा बळी गेलेला आहे. त्या बांधवाने 9 दिवस आमच्या सोबत उपोषण केलं आणि तो बिचारा आज या आंदोलन करताना त्याला मृत्यू आलेला आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आज ही सगळ्या शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी गोष्ट आहे. असं घडायला नको होतं. आज मी पाहतोय सगळे शिक्षक त्या ठिकाणी, अनेक शिक्षक येतात, अनेक जेंट्स शिक्षक आपल्या बायकोला फोन करून सांगतात की आज काहीतरी निर्णय होईल, उद्यापासून आम्हाला पगार सुरू होईल. काल माझ्या मित्राने एकाने फोन केला की मुलाचा फोन, पप्पा मला येताना चॉकलेट घेऊन या. त्यांनी सांगितले की कसं मी तुला चॉकलेट आणू, बायको सांगते साडी घेऊन या, मी कसं बायकोला साडी देऊ. आमचे अनेक काही शिक्षक आहेत ते शाळेचं काम करून संस्था पगार देत नाही, बिचारे वेड बिगारीचं काम करतात. कुणी वडापावची गाडी चालवतो, कुणी मेस्त्री काम करतोय. माझे एक मित्र आहेत अंबरनाथ मधील, ते 2 महिन्यापासून त्यांना पगार नाहीये, बिचारे एका टेम्पोवरती क्लिनरचं काम करतात. एवढंच नव्हे तर त्या गाडीमध्ये असलेल्या गोणी सुद्धा तो BSc B.Ed शिक्षक उतरवतो. ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे. आज या शासनाने म्हणा, या अधिकाऱ्यांनी म्हणा, या मंत्र्यांनी म्हणा, शिक्षकांची वाट लावलेली आहे. संपूर्ण शिक्षकांचे संसार उद्ध्वस्त केलेत. आम्हाला शाश्वती नाही, भविष्यामध्ये लोक आपल्या मुलांना शिक्षक बनवतील की नाही याची भीती निर्माण झाली आहे. खरे आहेत, ही परिस्थिती खरे आहे. विशेषतः म्हात्रेजी, तुम्ही आता काही किस्से सांगितले हे खरे आहेत, माध्यमाने ते दाखवलेले आहेत. लोकांनी वडापावच्या, म्हणजे शिक्षक असलेल्या माणसानं शिक्षकी पेशा सांभाळून, कारण तिकडे पगार मिळत नाहीये, वडापावची गाडी टाकलेली आहे, रोजंदारीवर कामं सुरू केली आहेत, रोहयोवरती कामं सुरू केलेली आहेत आणि त्याचे किस्से आहेत. दुर्दैवी परिस्थिती आहे आणि त्यांची भीती योग्य आहे. असं झाल्यानंतर नोबेल प्रोफेशन मानल्या गेलेल्या शिक्षकी पेशात मुलांना कोण घालणार आहे, मुला मुलींना? आपल्यासोबत संजय शिंदे सुद्धा आहेत. संजय शिंदेजी, ही सगळी परिस्थिती सरकार बदललं तरी कायम राहते. याच्यात सरकारची काही अडचण आहे की बदलता येत नाहीये, पैसा देता येत नाहीये का? नेमकी काय अडचण आहे की ज्याच्यामुळे परिस्थिती बदलताच येत नाहीये? पैसा देता येत नाही ही गोष्ट खरी आहे. 2 ओळी मला आठवत आहेत सुरेश भटांच्या. गजानन खरातांचा मृत्यूची बातमी कानावर आल्यापासून सगळ्या शिक्षकांची ती भावना आहे. इतुकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. एका शिक्षकाचं दुःख काय असतं? 15 वर्ष 50 ते 60 हजार शिक्षक एकही रुपया न घेता शासनाकडून
तिथे काम करतायत त्यांची वेदना काय असेल, ज्ञानेश्वर सरांनी ते आपल्याला थोडक्यात सांगितली. संच मान्यतेचा प्रश्न आहे, त्यामुळे किती शिक्षक सरप्लस झालेत, त्यांच्या घरी उद्याची चूल पेटेल की नाही हा प्रश्न आहे. एकीकडून समाजाकडून समाज शिक्षकाकडून खूप मोठ्या अपेक्षा करतोय. तुम्ही जसं म्हणालात की सरकारकडे पैसा नाही आहेत का, माझा असा प्रश्न आहे की बुलेट ट्रेनसाठी हजारो कोटी रुपये कसे येतात सरकारकडे? शिवाजी महाराजांचं स्मारक होत आहे, हजारो कोटी रुपये कुठून आले सरकारकडे? जाहिराती आता देत आहे ना बीजेपीचं सरकार. मला तुम्ही सांगा, या शिक्षकांच्या आत्महत्या होत आहेत, शिक्षकांच्या हत्या होत आहेत, शेतकऱ्यांच्या हत्या होत आहेत, मग ही जी मडी आहे तुम्ही महाराजांना दाखवून बुलेट ट्रेननी पाठवणार का त्यांच्या नातेवाईकांकडे? आज माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. माझा एक सहकारी बंधू, त्याची हत्या झालेली आहे. शासनाचा दबाव आहे, अधिकाऱ्यांचा दबाव आहे. 2 महिन्यापूर्वी विजय नकाशे नावाच्या एका शिक्षकाने आत्महत्या केली शाळेमध्ये, ऑफिसमध्ये गळफास लावून. का? कारण तांदूळाचं वजन कमी भरलं. शिक्षकाला आमच्या काय काय काम करावं लागतं बघा. शालाबाह्य विद्यार्थी शोधून काढण्यासाठी गल्लोगल्ली आम्ही जातो, ते विद्यार्थी शोधून काढतो, सरळ नोंदणीची कामं करतो, जनगणनेची कामं करतो, इलेक्शनची कामं. आम्हाला काम करायला आमचा विरोध नाही, पण आमचे हे शिक्षक उपाशीपोटी आणि शिक्षकांना पगार मिळाला पाहिजे शिक्षकांसाठी मी सांगत नाही. ते शिक्षक ज्या विद्यार्थ्यांचं भविष्य घडवत आहेत, ज्या विद्यार्थ्यांच्या पोटाची भाकरी मिळवून देण्यासाठी तळमळीने शिकवत आहेत, त्या शिक्षकाचं पोट जर भरलेलं नसेल तर मला सांगा प्रसन्नजी, ते शिक्षक त्यांच्या मनातले विचार त्या विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचू शकतील? किती वेदना शिक्षकांना, एकीकडून समाजाच्या अपेक्षा, सरळची नोंदणीचं काम आहे, किती प्रमाणात ती कामं सांगायची. या सगळ्या समस्यांमधून शिक्षकांची ही जी हत्या आहे, जसं कपिल पाटील सर म्हणाले, हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे. सरकार सांगतं पैसे नाही, मग इतर गोष्टींसाठी सरकारकडे पैसे कसे येतात? शिक्षण हा जर मूलभूत हक्क असेल विद्यार्थ्यांचा, तर तो हक्क विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी शिक्षक हा जो महत्वाचा दुवा आहे, त्या शिक्षकाचं जर पोट भरत नसेल तर मला तुम्ही सांगा, या विद्यार्थ्यांपर्यंत हा शिक्षक ज्ञानाची शिदोरी कशी पोचवेल? आणि पैसे नाहीत हा केवळ थोतांडपणा आहे. हे जे सगळं पांघरून घालून सरकारची जी भूमिका आहे, ती सरकारची भूमिका सरकारने बदलली पाहिजे. आणि प्रश्न तो आहे, मराठी शाळांना तुम्हाला अनुदान द्यायला पैसे नाहीत, उर्दू माध्यमाच्या शाळा असतील किंवा इतर माध्यमाच्या शाळा, ज्या मुंबईमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांना सुद्धा अनुदान दिलंय सरकारने, मग का मराठी शिक्षकांनाच काय सरकार मारतंय? म्हणजे खाजगी शाळांना तुम्ही प्रोत्साहन देता, हे उघड उघड इथे दिसतंय. शिक्षकांची भूमिका आहे. अतिथी शिक्षकाचा मध्ये एक GR काढला सरकारने, त्यातली भाषा जर तुम्ही वाचलीत, सरकार सांगते 50 रुपये तास त्या शिक्षकाला द्या आणि मानधन म्हणून त्याला काय द्या? त्या विद्यार्थ्यांतर्फे त्या शिक्षकाला वर्षातून एकदा मुजरा करा. हे तुम्ही शिक्षकाला मानधन देणार आहात? म्हणजे अशा प्रकारे शिक्षकाची अवहेलना सुरू आहे. जेवढं सरकार शिक्षकाचं अवमूल्यन करेल, तेवढं शिक्षणाचं अवमूल्यन होत राहील आणि ते अत्यंत दुर्दैवी आहे. संजय शिंदेजी, तुम्ही म्हणलेले मुद्दे अतिशय अचूक आहेत आणि म्हणूनच अशी परिस्थिती असताना जेव्हा आपल्याकडे टक्केवारीचं पीक उगवतं, भरघोस पीक उगवतं, त्यावेळी त्याच्या मागच्या गुणवत्तेवरती प्रश्नचिन्ह यासाठीच उपस्थित राहतं. कारण सरकारला सुद्धा कल्पना आहे की शिक्षकांवर परिणाम झालेला असताना जर का मुलं नापास होत राहिली तर शेवटी त्याच्यात तोटा शासनाचा आहे. त्यामुळे या गुणवत्तेवरती सुद्धा आता गेल्या काही वर्षांपासून प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात झालेली आहे. बिहारमधलं स्टिंग ऑपरेशन तर बघितलेलंच आहे, उद्या महाराष्ट्रात असं स्टिंग बघायला नको अशीच आपण अपेक्षा ठेवूयात. मला आता पुढचा प्रश्न घेऊन जायचा आहे रामनाथ मोतेजी आपल्याकडे. आपण भाजपच्या कोट्यामधून शिक्षक आमदार आहात, अशी परिस्थिती आहे, आपण स्वतः शिक्षक आहात, भाजप वगैरे हा पक्ष बाजूला सोडूयात, पण यासाठी सरकार काही प्रयत्न करत आहे का? आता तुम्ही मला थोडासा अधिक वेळ द्यायला हवा. हो, मी अर्थात म्हणून तर मी शेवटी सगळ्या मान्यवरांनी आपापले विचार व्यक्त केले. प्रसन्नजी, विषय अत्यंत गंभीर आणि महत्वाचा आहे. तुम्ही भाजपचं असं म्हटलं तरी मी भाजपच्या कोट्यातनं वगैरे असं काही नाही आहे. मी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून, शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून विधिमंडळामध्ये काम करतोय. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे खरं आहे की विनानुदानी शाळांमधल्या शिक्षकांच्या अनुदानाचा, त्यांच्या वेतनाचा एक गंभीर प्रश्न आज महाराष्ट्रात निर्माण झालाय. ही काही परिस्थिती आजची नाही आहे प्रसन्नजी, ही परिस्थिती गेल्या 15-16 वर्षापासूनची आहे. कारण ह्या मुळात शाळाने म्हणजे या मुळात शाळांनाच शासनाने जी परवानगी दिली होती ती कायम विनाअनुदान तत्वावरती, म्हणजे भविष्यामध्ये आमच्याकडे कोणत्याही प्रकारचं अनुदान मागणार नाही असं स्टॅम्प पेपरवरती 100 रुपयाच्या लिहून घेतलं होतं. शाळेच्या संस्थापकांना याची कल्पना होती, नक्की माहिती होती, परंतु आपण त्याचं भांडवल करता कामा नये. जरी त्याने लिहून दिलेलं असलं तरी सुद्धा, किंवा त्यांना हे माहीत होतं संस्था चालकाने की आम्हाला भविष्यामध्ये अनुदान मिळणार नाही, तरी पण त्यांनी शाळा सुरू केल्या, शिक्षक भरले, शिक्षकांकडनं 5-5, 10-10 लाख रुपये डोनेशन त्यांच्याकडनं घेतलं आणि त्यांना नोकऱ्या दिल्या. गेली 10-12 वर्षे गेल्यानंतर या राज्यामध्ये गोरगरिबांची मुलं शाळांमध्ये शिक्षण त्यांना घ्यायचं असेल
तर कायम विनाअनुदानित तत्व या राज्यामध्ये टिकू शकत नाही. आपण फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि शिक्षकांना पगार न देणं, त्यांना उपाशी मारणं हे काही योग्य नाही प्रसन्नजी. आणि म्हणून 2009 मध्ये 12 वर्षे संघर्ष केल्यानंतर 2009 मध्ये या कायम विनाअनुदानित शाळांचा कायम शब्द काढला 2009ला. आता 2016 आहे. गेल्या 7 वर्षामध्ये या पूर्वीच्या शासनानं कोणत्याही प्रकारची कार्यवाही त्या संदर्भात केली नाही. बरं. शासनाने अनुदान देण्याच्या संदर्भात भूमिका स्वीकारली नाही. किमान ते या थोडक्यात कायम शब्द काढून त्यांनी केवळ तोंडाला पानं पुसली, केवळ तुमच्या मनाला दिलासा की ठीक आहे आपण किमान कायम नाही आहोत, कधी ना कधीतरी अनुदान मिळेल. फक्त शिक्षकांना दिलासा मिळाला की अरे बापरे कायम शब्द गेला म्हणजे आता अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला, एवढा फक्त थोडासा दिलासा मिळाला. त्यानंतर गेल्या 2 वर्षामध्ये या शाळांचं मूल्यांकन झालं, या शाळा अनुदानास पात्र ठरल्याबाबतचा शासन निर्णय निघाला, GR घोषित झाला. त्यात शाळा आहेत 1314 शाळा आहेत समजा या. तर या शाळांना अनुदान देण्याच्या संदर्भामध्ये अनुदान देणं हे शासनाचं कर्तव्य आहे. अनुदान मागणं हा आमचा अधिकार आहे, शिक्षकांचा अधिकार आहे, पालकांचा अधिकार आहे, विद्यार्थ्यांचा अधिकार आहे. केवळ वेतनाचा विषय नाही प्रसन्नजी. या शाळांमधल्या शिक्षकांना मोफत पुस्तकं मिळण्याचा अधिकार आहे, तो त्यांना मिळत नाहीये. शालेय पोषण आहार मिळण्याचा त्यांचा अधिकार आहे. मिड डे मिल त्यांना नको आहे का? अनुदानित शाळांना तुम्ही फक्त मिड डे मिल देणार का? या विद्यार्थ्यांना देणार नाही का? त्यांचा प्रश्न आहे. वेतनेतर अनुदान शाळा मेंटेनन्ससाठी त्यांना लागतं अनुदानित शाळांना, या विनाअनुदानित शाळांना लागत नाही का? नक्की लागतं. सायन्स मटेरियल लागत नाही, क्रीडा साहित्य लागत नाही, सगळं लागतं, आणायचं कुठनं? आणि म्हणून शासनानं अनुदान देणं आवश्यक आहे. या संदर्भामध्ये मागच्या अधिवेशनामध्ये जी घोषणा झाली की आम्ही यांना अनुदान देण्याचं मान्य करतो, पुढच्या अधिवेशनामध्ये आम्ही याची तरतूद करू, हे आश्वासन दिलं. एक जरी खरं असलं तरी पुरेशी तरतूद 2016च्या अर्थसंकल्पात प्रसन्नजी होऊ शकली नाही, शासनानं केली नाही ती. आणि म्हणून हा प्रश्न निर्माण झालाय. आणि त्यामुळं शिक्षकांना, कार्यकर्त्यांना असं वाटतं की आम्हाला आमची फसवणूक झाली शासनाकडनं. अनुदान देण्याचं मान्य केलं, आम्हाला पगार देण्याचं मान्य केलं, पगार तर काही मिळत नाहीये. पुन्हा ते अस्वस्थ झाले, आम्हालाही आश्वासन मिळालं, आम्ही अस्वस्थ होतो. आणि म्हणून पुन्हा एकदा 1 जूनपासून हे आंदोलन सुरू झालेलं आहे. आंदोलन सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी मी या कार्यकर्त्यांना भेटून आलो. आपण काळजी करायची नाही, मी 100% तुमच्या पाठीशी आहे. शासनाकडनं आपण अनुदान घेतल्याशिवाय गप्प राहणार नाही. या संदर्भामध्ये 3 दिवसापूर्वी मी आदरणीय CM साहेब, विनोदजी तावडे साहेब जे राज्याचे शिक्षण मंत्री आहेत, मुनगंटीवार साहेब जे राज्याचे वित्तमंत्री आहेत, यांची भेट घेतली. मी एकटा नव्हतो प्रसन्नजी, मी 12-13 आमदारांना दबाव गट निर्माण करून त्यांच्याकडे गेलो होतो. आणि त्याच दिवशी CM साहेबांनी अत्यंत संवेदनशीलपणे आदेश दिले वित्तमंत्र्यांना आणि शिक्षण मंत्र्यांना की 2 दिवसामध्ये या शिक्षकांना दिलासा देणारा निर्णय घ्या. 2 दिवसामध्ये GR काढा. अद्यापही GR निघाला नाही. मला असं वाटतं की या त्या एका खरात नावाच्या शिक्षकाची जी काही दुर्दैवी घटना घडली ती अत्यंत वाईट आहे. याचं कोणी काही राजकारण मात्र करू नये. पण मला असं वाटतं की CM साहेबांनी आदेश दिल्यानंतर, निर्देश दिल्यानंतर जर 2 दिवसामध्ये GR निघाला तर कदाचित त्या माणसाला दिलासा मिळाला असता, खरात नावाचा शिक्षक आपण गमावला नसता. अजूनही वेळ गेलेली नाहीये. आणि म्हणून शासनाने यातनं बोध घ्यावा आणि लवकरात लवकर या संदर्भातला शासन आदेश जो आहे तो निर्गमित करावा, ही आपली. आणि त्या संदर्भात आता खरं म्हणजे मी तर माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करणार, आंदोलन तुम्ही करू नका. आता आंदोलन 10 दिवस आपण केलं, यापूर्वी अनेक आंदोलन केली, आम्ही तुमच्याबरोबर होतो आंदोलनामध्ये, आम्ही तुमचं नेतृत्व केलं आंदोलनामध्ये, कारण हा शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, याच्यामध्ये राजकारण नाहीये. आणि त्यामुळे या उपाशीपोटी काम करणाऱ्या सन्माननीय आमचे एक सहकारी मित्र, त्यांनी वेट बिगार हा शब्द वापरला. वेट बिगार कृपा करून या राज्यामध्ये शब्द वापरू नका शिक्षकांसाठी. अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये आमचे शिक्षक काम करतायत. आणि म्हणून या शिक्षकांना अनुदान देण्याच्या संदर्भात कार्यकर्ते आंदोलन करणार नाही, हे उपाशीपोटी काम करणारे शिक्षक काम करणार नाही. आता 2 दिवसामध्ये, उद्या परवा सुट्टी आहे, जर सोमवारी या संदर्भातला आदेश निघाला नाही तर आम्ही स्वतःच, आम्ही शिक्षकांचे लोकप्रतिनिधी आहोत, तर त्या समस्या सोडवणे आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून मंगळवारपासून जर त्यांनी सोमवारी आदेश काढला नाही, सोमवारपर्यंत आदेश निघाला नाही, तर मंगळवारी आम्ही CM साहेबांच्या दारासमोर बसणार आहोत की जोपर्यंत तुम्ही आम्हाला वेतनाचा आदेश काढत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या दारावरनं हलणार नाही, अशा प्रकारची भूमिका आम्ही घेणार आहोत. माझ्या शिक्षकांना मी विनंती करणार, कृपा करून तुम्ही असं काही करू नका, कृपा करून तुम्ही आंदोलन करू नका, ती जबाबदारी आता आमची आहे. मोते सरांनी तुम्ही आश्वासक वक्तव्य केली आहेत, हा जरी खरा भाग असला
तरी गेल्या 10-12 वर्षांचा इतिहास तसं सांगत नाही. आपल्यासारखेच अनेकांनी तिकडे आंदोलनं केली. मुख्यमंत्री पुन्हा तुम्हाला मुख्यमंत्री एकदा म्हणाले की मी तुम्हाला करतो, मला थोडी मुदत द्या. या एका वाक्याच्या पुढे आपल्याला काहीच करता येत नाही. आपल्याला ती मुदत द्यावी लागते आणि एकदा का ती मुदत मिळाली की नंतर तुमची भेट होत नाही. पुन्हा एकदा प्रश्न टांगतीलाच लागतोय. मी इकडे छोटासा ब्रेक घेतो. ब्रेकच्या नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्या पाहुण्यांकडे आपल्याला जायचंय. कपिल पाटलांना सुद्धा विचारायचंय की शिक्षक आमदार हा प्रतिनिधीच जिथे विधिमंडळात असतो तरी सुद्धा त्याच्या प्रश्नांना, त्याच्या समस्यांना दाद मिळत नसेल तर त्या विधिमंडळात उपयोग काय आहे? मग या पदाला नेमकं शोभेसाठी आणि स्वतःच्या सहकाऱ्यांना केवळ तिकडे नेमण्यासाठीच हा प्रकार होतो का? आणि अशाने त्या सहकाऱ्यांचा पण अपमान होतो का? ब्रेक नंतर काही असेही मुद्दे अडचणीचे ब्रेक नंतर. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी जर का तुम्हाला या प्रश्नावरती कौल द्यायचा असेल, मत मांडायचं असेल तर आमचा प्रश्न तुम्ही बघू शकता. विनानुदानितवाल्या शिक्षकांनी आता आत्महत्या करायच्या का? ट्विटरच्या हँडलवरती नक्की व्यक्त व्हा. छोटासा ब्रेक पाहत राहा. जय महाराष्ट्र.